राजेंद्र अजय नवनाथ का दिसून राहिला. सर तो नवनाथ वर्गात नाही. नवनाथ आपण का रे नवनाथ कुठे गेले काय माहित. आपण तर बारके जायचे. अरे तो कुठे यार त्याला साप चावला बघा. आठवड्यातून फक्त आम्हाला एक दाम करायला लागायची. नाही तर मग आम्ही फक्त तोंड साफ करायचो. एकच पाणी प्यायला हात पंप आहे नाही. पोरा हात ताटात जेवणाची ताट धुवायला सुद्धा एकच आहे. आंघोळ करायला सुद्धा तेच पाणी आम्हाला लागतं. प्यायला पण तेच पाणी घेतो आम्ही. रातच्या जर आम्हाला संडास लागेल का भीती वाटायची. आम्ही लहान लहान मुली बाहेर जायचो संडासला पोरींना घेऊन. ते तिथेच बसायचो जवळच बसायचो. ती समधी घाण ती समधी उघडे दिसायचं. शिक्षका समधी ओरडायच्या आम्हाला. तरी आम्ही बसायचो मग सकाळच्या माती टाकून घ्यायचो. आता काय करू. आता पॅड पण नव्हता मी केला. मी अशीच फिरायचे त्र्यंबकमध्ये सारे दिवस मी फिरलो. तुझे कपडे भरले नाही. कपडे भरले होते पण मला इतका वाईट झालता. मग मी घरी गेलो लगेच आंघोळच करून टाकले. त्या मोठल्या मुली होते ना मग ते कपडे कसे घ्यायचे. आणि माझी मैत्रीण होती तिला तर 5वीला चालू होती तेव्हा पण मला तिने सांगितलं का असं घ्यायचं. घालायचीच ना कागद काही कचरा मग त्याच्यामध्येच आम्ही जाळायचो. पावसाळ्याच्या आम्हाला अशी मॅडम एकाचा मोठा खड्डा त्याच्यामध्ये टाकायचा आम्ही. कपडे कसे धुणार. नाही चालू करणार. आपण पहिले कुठे कपडे धुवायचो पण आता आपल्यासाठी ही नवीन सुविधा झाली आहे ना त्याच्यामुळे आपण कुठे कपडे धुवू. गर्दी राहते तर तुम्ही हात धुवायचे का स्वच्छ. नाही ना. थाट धुवायचे का स्वच्छ. पाणी प्यायला भेटायचं का तुम्हाला. नाही ना. आता इथे समजा होणार आहे. इथे स्वच्छता ठेवायची. काय दिसणं आपल्याला इथं तरी बनल. मग आपल्याला बाहेर जाणे की इकडे तिकडे जाण्याची आव्हान नाही. मॅडम म्हणजे बाथरूम हा उघडेलाच नव्हता. आणि तुम्ही पहिले तर सांगा कोणत्या बाथरूम मध्ये करायचे. मुली 160 आहेत बाथरूम. आंघोळीचे 8 आहेत आणि टॉयलेटचे 8 आहेत. तेव्हा हात पंपावर जावं लागायचं. आता इथंच ना बसवणार आहे. आता 1 2 3 4 तिकडे इकडे लहान मुलांचं नोकरी राहतील तिकडे. मुलींच्या इकडे मुलांच्या इकडे मुलींच्या तिकडे राहतील. त्याच्या मग मुलींची ज्या सांगतो ना तसंच करायचं. पाणी पिऊन झालं. पाणी पिऊन झालं का मग. नाही कसा बंद करणार.
तर आता इथे एकदम स्वच्छ निर्मळ पाणी येणार आहे आपल्याला पिण्यासाठी. तर त्याचा वापर कसा करायचा आपण सगळ्यांना माहीत करून घ्यायचं आहे. हां, साबण घासा हाताला. हात काय झाला? कारण कपडाच खराब असेल तर हात पुन्हा खराब होतील की नाही, म्हणून ते काय करायचे, झटकायचे. आणि ते मुतलो काय खड्यात जाईल, ते खड्ड्यात म्हणजे इकडे तिकडे काय पसरणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला पुढे आजार काय होणार नाही. हे काय लिहिलंय? आमचा उपयोग करायला लागू नका. कागद, कापडा, धातू यासारखे काय. हे काय? चांगली सुविधा होणार आहे. आमच्या शाळेमध्ये सगळ्याचीच म्हणजे पाण्याची पण सगळ्याचीच व्यवस्था चालू आहे. आम्ही बाथरूमला पण आम्ही बाहेर जात नाही. आणि फळांची साल, पालापाचोळा, धूळ असे येते टाक. आपण नाश्ता केलो केव्हा साडे पण टाकायचं होतं ना. आता तर करायचं नाही, आता केव्हा साड्याच्या पण टाकायची. तुम्ही म्हणजे असे टॉयलेटला बसल्यावर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकणारच ना. मग ते तुम्ही कसे ठेवणार? स्वच्छ ठेवणार कसे घाणेरडे? आता बरोबर आहे ना? बनवताना त्याच्यानंतर हात कधी धुवायला पाहिजेत. बाहेर जाताना सॅनिटरी पॅड सोबत ठेवा. बरोबर. सॅनिटरी नॅपकिन कचरा पेटीत टाकणे. पॅड किंवा कापड पूर्ण दिवस न बदलता वापरता येते. हात पाण्याने ओले करा. साबणाचा पेस्ट तयार करा. आता बरोबर आहे सर्व? छान, टाळ्या वाजवा बरं. नळ बेड असले पाहिजे, बाथरूम असले पाहिजे, मुतारे असल्या पाहिजे. कारण त्याच्यामुळे का असं असलं तर आपली स्वच्छता राहील. असं त्याच्याविषयी हे फिल्म तयार करत आहे. टॉयलेट के लिए जंगल में जाते हैं. तुम्ही आता पाणी तिथूनच आणता का प्यायला? हा, तिथूनच सांगते. आंघोळीला पण तिथूनच? संडास बाथरूम दिलंय ना. वापर करता चालेल. आज जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा वापर करायचा नाही, तर जवळ चालू आहे तर बाहेरच जातोय. नाही, वापर करीत राहायचा. म्हणजे त्याला काय होणार नाही. चांगली तिथं म्हणजे चांगली सोय म्हणजे आपण वापर केल्यावर पाणी वरून टाकते म्हणजे ते समजा धुवून जातं. आपण वापर केला नाही तर ते खराब होऊन जाईल. तसंच त्याचा उपयोग पण होणार नाही. त्याच्यामुळे वापर करा. बरोबर आंघोळ करू द्या किर, मला बी स्वच्छतेला येऊ द्या किर. झाडून टोपली घेऊ